नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. महत्त्वाची अपडेट अशी आहे की इथून पुढे तुम्हाला आभा कार्डची अगदी महत्त्वाची म्हणजे आभा कार्ड तुम्हाला जरुरी असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. आणि तो आभा कार्ड कशाप्रकारे काढायचा, त्याचबरोबर आभा कार्डचे काय फायदे असणार आहेत, काय तोटे असणार आहेत, त्याच्यापुढे आभा कार्ड का महत्त्वाचं ठरणार आहे, याबद्दल माहिती तर जाणूनच घेणार आहोत. तसंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आभा कार्ड कशाप्रकारे आपण एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलमध्ये आपण आभा कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो आधार कार्डच्या मदतीने, हे देखील आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच खाली तुम्हाला सबस्क्राईबची बेल आयकॉन दिसत असेल, सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका. कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन शेतकरी योजना असतील किंवा महिला योजना असतील, इतर महत्त्वाच्या शासकीय ज्या लाभार्थी असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट, तसंच वेगवेगळे डॉक्युमेंट कशाप्रकारे काढायचे, वेगवेगळे कागदपत्र ऑनलाईन कशाप्रकारे मोबाईलमध्ये आपण काढू शकतो, याबद्दल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती आपण शेअर करत असतो. जेन्युइन कंटेंट असतात, महत्त्वाची माहिती असते, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आवडलं असतं आणि जास्त जास्त शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी सर्वात अगोदर इंट्रो पाहून घ्या आणि नंतर व्हिडिओ सुरू करूयात. तर चला इंट्रो पाहूयात. इंट्रो पाहिल्यानंतर आता पहा, सर्वात महत्त्वाचं आभा कार्डचं फायदे काय आहेत तर फायदे जाणून घेऊयात. तर आभा कार्डचे अशा प्रकारे फायदा आहे. तर सर्वात महत्त्वाचा पहिला फायदा आहे वैद्यकीय नोंदणी सुरक्षित ठेवणे. तुम्ही याच्या आधी काही उपचार घेतले असतील तर त्याच्या ज्या नोंदी असतात त्या नोंदी तुमच्या आभा कार्डवरती नोंदकृत असतात, जेणेकरून दुसरं तुम्ही कुठे त्या लाभार्थ्याला घेऊन गेला तर तुम्हाला तिथे आभा कार्ड दाखवल्यानंतर तुमची ती नोंद तिथे पाहिली जाते आणि त्यानंतर त्याच्यावरती उपचार केले जातात, जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट इकडच्या तिकडं होता कामा नये, यासाठी आभा कार्ड महत्त्वाचा असतो. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे डॉक्टर आणि रुग्णांची लवकरात लवकर आभा कार्डमुळे सोय होते. याला लिंक आहे 5 लाखाचं जे आपलं उत्पन्नाचं आपलं 5 लाख आयुष्यमान कार्ड जर म्हटलं तर तो याला लिंकिंग आहे. आभा कार्ड आणि हा जो कार्ड आहे आयुष्यमान 5 लाखाचं जे आहे ते देखील महत्त्वाचं असणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येणार आहे. जर तुम्हाला आयुष्यमान योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे 5 लाख जो विमा भेटतो तुम्हाला आयुष्यमान कार्डवरती, तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तुमच्या खर्चामध्ये तर तुम्हाला आभा कार्ड अगदी महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आभा कार्ड काढायला विसरू नका. आपण पुढे शिकणारच आहोत. तर पुढचा महत्त्वाचा याचा उद्देश आहे वैद्यकीय नोंद सहज उपलब्ध होते. तुम्ही जी पहिली नोंद करता त्याविषयी तुमचे जे उपचार असतात ती वैद्यकीय नोंद जी आहे ती तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होते. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचं उद्देश आहे, महत्त्वाची माहिती आहे, एकाच ठिकाणी सर्व ज्या तुमच्या नोंदणी असतात त्या पाहायला मिळतात. त्यानंतर डिजिटल आरोग्य ओळखपत्र म्हणून याची ओळख असते. तुमचं जे आयुष्यमान कार्ड असतं त्याचबरोबर आभा कार्ड असतं, याची एक डिजिटल आरोग्य ओळखपत्र एक तयार होत असतं आणि त्याच्यामुळे ही माहिती किंवा हे जे आभा कार्ड आहे हे तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर चला आपण आभा कार्ड कशा प्रकारे काढायचं हे आपण जाणून घेऊयात. तर चला आपण स्क्रीनवरती पाहूयात कशा प्रकारे आभा कार्ड काढायचं. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून टाका, शेअर करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला आपण स्क्रीनवरती पाहूयात. तर पहा, आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. मोबाईलवरती तुमचं जे काही ब्राउझर असेल, जे काही क्रोम असेल, गुगल असेल, ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. माझं इथे क्रोम आहे तर मी क्रोम ओपन करून घेणार आहे. आपल्याला काही गुगल वगैरे असेल ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला इथं असं येईल, इथे आपल्याला सर्च करायचं आहे. अगोदर पहा, आभा कार्ड अप्लाय ऑनलाईन असं सर्च करून आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर गेट आभा कार्ड ऑनलाईन स्पॉन्सर झालेला आहे. इथं पहा, आपल्याला आभाच्याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे, दुसरं कोणत्याही वेबसाईटवरती क्लिक करायचं नाही. का
तर पहा इथे आभा कार्डवर लिहिलेलं आहे किंवा ही देखील तुम्ही ओपन करू शकता. यापैकी कोणतीही लिंक ओपन करून घ्यायचं आहे. लिंक ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे ती ओपन होईल. आपला नेटवर्क थोडासा स्लो आहे. तर पहा लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुढे महत्त्वाची डिटेल अपडेट करायची आहे. ती आपण डिटेल अपडेट करत आहोत. इथे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. पहा सर्वात महत्त्वाचं इथे आभा कार्डचा आधार नंबर टाकून इथे ॲग्रीवरती क्लिक करून आपल्याला सबमिट म्हणजेच नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर इथे आपण आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर पुढे जाऊयात. पहा मित्रांनो, नंबर वगैरे टाकल्यानंतर असंच नेक्स्ट करून पुढे तुम्हाला काही जन्मतारीख वगैरे सिलेक्ट करायला येईल, ती टाकून द्यायची आहे. त्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन पाहायला मिळेल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आभा कार्ड मिळून जाईल. तर कोणत्याही वेबसाईटवरती न जाता आपल्याला याच वेबसाईटवरती भेट द्यायची आहे. नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीवरती या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि तिथून आधार नंबर टाकून आपला आभा कार्ड क्रिएट करून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.